पुलिस की माने तो कंपनी के मैनेजर ने 1 फरवरी की सुबह नवघर पुलिस स्टेशन में आकर पुलिस वालों को जानकारी दी कि उनके कंपनी में काम करने वाले स्वप्न पान की मौत रात को दिल का दौरा पड़ जाने से हो गई है। जिसके बाद नवघर पुलिस ने घटनास्थल पर आकर शव को अपने कब्जे में लेकर आकस्मिक मौत का मामला दर्ज कर लिया और मृत्यु के परिजनों के आने का इंतजार करने लगी। और जैसे ही 2 फरवरी को मृत्यु के पिता कलकत्ता से भाईंदर से आए, उन्होंने शव को देखते ही पुलिस को कहा कि उन्हें शक है कि उनके बेटे की हत्या की गई है, इसलिए उनके बेटे का पोस्टमार्टम मुंबई के जेजे हॉस्पिटल में कराया जाए। जिसके बाद नवघर पुलिस ने मृत्यु का पोस्टमार्टम मुंबई के जेजे हॉस्पिटल में कराया और उसके बाद पीएम रिपोर्ट में जो सच सामने आया उसके आधार पर नवघर पुलिस ने हत्या के मामले में 5 लोगों को बोलाराम काजल दवोयन, बबुन संजन घोराई, तनु समीर रॉय, सुरेश अशोक पात्र, बपन चंदी पात्र को गिरफ्तार किया, जो मृतक स्वप्न पान एक ही कारखाने में काम करते थे और कारखाने में ही रहते थे। दिनांक 1 फेब्रुवारी 2016 रोजी नवघर पोलीस ठाण्यामध्ये बोलाराम देवान या नावाची व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पश्चिम बंगालमधले काही कामगार एका आर्टिफिशियल ज्वेलरी बनवण्याच्या कारखान्यामध्ये काम करतो आणि त्या ठिकाणी स्वपन पान वय 22 हा रात्री कुठल्या तरी आजाराने मयत झालेला आहे। त्यावरून त्याची आम्ही FIR घेतली, खबर घेतली आणि खबर घेऊन अकस्मात मयत दाखल केलं। त्यानंतर तपासामध्ये ज्यावेळेस आम्हाला पुढे आणखी माहिती घ्यायची होती म्हणून आम्ही इतर तपास केला। त्या तपासामध्ये याच्यातील जे काही त्या मयतासोबत म्हणजे स्वपन पान याच्यासोबत जे काही लोक तिथं रात्री झोपलेले होते त्यांच्याकडे विचारपूस केली तर त्यांनी सांगितलं की त्याच्या वडिलाला म्हणजे संता पान हा जो मयत आहे त्याच्या वडिलाला आम्ही कळवलेला आहे आणि तो विमानाने उद्या येतो आहे, म्हणजे 2 तारखेला 2 फेब्रुवारीला येतो आहे। मग आम्ही त्यांची वाट पाहिली आणि ते आल्यानंतर टेंबा हॉस्पिटलमध्ये शव ठेवलेलं होतं स्वपन पान याचं, तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी संशय व्यक्त केला की मला माझ्या मुलाचं शवविच्छेदन आहे ते या ठिकाणी करायचं नाही, मला ते जेजे हॉस्पिटलला करायचे। मग ते जेजे हॉस्पिटलला आमचे पोलीस घेऊन गेले आणि जेजे हॉस्पिटलला शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांनी मरणाचं कारण दिलं की त्याला डोक्याला आणि शरीरावरती मारहाण झालेली आहे आणि त्याच्यातून त्याचं मरण झालेलं आहे। मग तसा अहवाल आल्यानंतर यातील मयत स्वपन पान याचे वडील संता पान याची आम्ही फिर्याद घेतली आणि त्या फिर्याद दिल्याप्रमाणे त्यांनी ज्या ठिकाणी तो काम करत होता त्या ठिकाणचा मालक, त्यानंतर मॅनेजर आणि इतर 4 कामगार यांच्याविरुद्ध त्यांनी फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीवरून आपण त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर या 6 पैकी 5 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। नवघर थाने के PI ने बताया कि पोस्टमार्टम के दौरान मृत्यु के सर के पिछले हिस्से में अंदरूनी मार पाई गई, जिसके बाद कारखाने में काम करने वाले सभी कारीगरों को गिरफ्तार कर लिया गया। PI के मुताबिक मृत्यु के पिता का कहना था कि उनके बेटे का कारखाने मालिक कांचन घोष के यहाँ वेतन बकाया था, जिसको लेकर कारखाना मालिक के साथ उसका विवाद हुआ था। कारखाना मालिक के इशारे पर आरोपियों ने वजनदार हथियार से प्रहार कर स्वप्न पान की हत्या कर दी होगी। हालांकि आरोपियों ने हत्या करने की बात अभी तक कबूली नहीं है। उन सबका कहना है कि स्वप्न पान को मिर्गी का दौरा आया था और वह जोर जोर से सिर जमीन पर पटक रहा था। कैमरा पर्सन विनय दुबे के साथ शमा खान, द टाइम्स 24x7 न्यूज़, मुंबई।